आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत वांग्याचे काप। तांदळाचे पीठ आणि बेसनाच्या मिश्रणामुळे काप बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ होतात। हे वांग्याचे काप गरमागरम भाजी सोबत, वरण भातासोबत किंवा चहाच्या वेळेसही खूप छान लागतात। वांग्याचे काप अगदी कुरकुरीत होण्यासाठी खूप साऱ्या टिप्सही मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे। वांगे धुवून गोलसर मध्यम जाडीचे त्याचे काप करायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने काप जास्त जाडसर नकोयत आणि अगदी पातळ सुद्धा नकोयत, अगदी मध्यम कापून घ्यायचे आहेत। हे जे काप केलेले आहेत त्या कापांवर थोडे मीठ लावून आपण 5-10 मिनिटं ठेवणार आहोत। त्यामुळे वांग्यातील अतिरिक्त पाणी बाहेर येतं, त्यामुळे काप जास्त कुरकुरीत होतात। वांग्याची जी कडवट चव असते ते कमी होण्यास मदत होते। मसाला वांग्याला चांगला लागतो आणि तवा फ्राय करताना किंवा आपण डीप फ्राय करत असेल तर ते काप लवकर शिजतात सुद्धा आणि मऊ सुद्धा पडत नाही। आणि खापांना मीठ लागल्यामुळे फ्राय झाल्यानंतर ते अळणी सुद्धा लागत नाही। आता मिक्सिंग बाउल मध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे मी इथे। नंतर 1 टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे। थोडीशी हळद, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, नंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। ओवा मी हातावर इथे कुस्करून टाकलेला आहे आणि 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचंय। वांग्याची भाजी अजून जास्त कुरकुरीत होण्यासाठी अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट इथे टाकायचा आहे, तो म्हणजे 1 चमचा रवा टाकून घेतलेला आहे। रव्याने हे जे वांग्याचे काप असतात ते अजून कुरकुरीत होण्यात मदत होते। आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। एवढ्या मिश्रणासाठी मला पूर्ण 1.5 कप किंवा 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला सैलसर करायचं नाही, थोडं घट्टसरच ठेवायचं आहे। वांग्याचे काप कुरकुरीत होण्याची एक खास टीप आहे अजून, तांदळाचे पीठ थोडं जास्त ठेवायचं आणि पिठाचे मिश्रण घट्ट ठेवायचं। आता हे वांग्याचे काप तुम्ही पाहू शकता, मीठ लावल्यामुळे त्याला पाणी थोडं सुटलेलं आहे। ते हाताच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी आपण बाहेर काढू शकतो किंवा ते निथळलं सुद्धा जातं। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अतिरिक्त पाणी त्याचं निघालेलं आहे किंवा मीठ लावल्यामुळे त्याचा कडवटपणा सुद्धा जातो आणि लगेच हे काप काळेही पडत नाही। वरती त्याला पाणी दिसत आहे, व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित दाखवलेलं आहे अशा पद्धतीने। आता हे काप मिश्रणामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे। पीठ घट्ट असल्यामुळे ह्या कापावर व्यवस्थित ते बसलं जातं। जर पातळ असेल तर पीठ बसत नाही आणि कुरकुरीत हे काप होत नाही, पण व्यवस्थित बसलं गेल्यामुळे आणि आपण हे फ्राय करणार आहोत, फ्राय केल्यामुळे हे काप अजून जास्त कुरकुरीत होतात। पण तेल व्यवस्थित गरम पाहिजे, छान कडकडीत तापून घ्यायचंय तेल। नंतर गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हे काप तळून घ्यायचे आहेत। कढई लहान घेतलेली आहे, त्यामुळे एका वेळेस एकच काप मी तळून घेतलेला आहे। काप सुद्धा मोठा आहे। कढई मोठी घेतली तर तुम्ही एका वेळेस 3-4 काप सुद्धा तळून घेऊ शकता आणि तुम्ही तव्यावर फ्राय सुद्धा करू शकता। फ्राय करताना सुद्धा तेल अगदी कडकडीत गरम करायचे, गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर तव्यावर तुम्ही पसरवून घेऊ शकता हे काप आणि नंतर आलटून पलटून हे काप छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत।
आणि हे काप गरमागरमच खायला खूप सुंदर लागतात. तुम्ही जर बनवून ठेवले, एखाद्या तासाने खायला गेले तर थोडासा कुरकुरीतपणा त्याचा कमी होतो. आणि म्हणून जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत त्याच वेळेस गरमागरम तळून तुम्ही सर्व करू शकता. अशा पद्धतीने सगळे काप मी तळून घेत आहेत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. एकदा करून बघा. हे कुरकुरीत वांग्याचे काप तुम्हाला नक्की आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक काप मी तुम्हाला इथे दाखवते. खूप सुंदर, अप्रतिम, चवीला पण लागतो आणि खूप दिसायलाही खूप छान दिसतो. लहान मुलांना जर वांगा आवडत नसेल तर अशा पद्धतीने त्यांना नक्कीच खायला घाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा.